तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं गावरान तडका या यूट्यूब चॅनलमध्ये। तर हे बघा, आज होता रविवार आणि माझ्याकडे फक्त 2च डबे होते आज, त्यामुळे ते पटकन मी दिले। आणि दिवसभराचं जे काय आपला स्वयंपाक, कपडे धुणं, जे काय असते, भांडी वगैरे, ते सगळं काही करून घेतलं। आणि त्यानंतर बघा, इकडं पुण्यामध्ये जास्त पाऊस येतोय ना, त्यामुळे सतत भाजीला खाली जावं वाटत नाही पावसात। आणि त्यात पिल्लूला सोबत न्यायचं, छत्री पकडायची खूप अबदा होते ना। मग मी एकदाच असं जास्त भाज्या आणल्या होत्या आज, त्यामुळे म्हटलं पटापट आज भाज्या व्यवस्थित तशाच ठेवल्या ना फ्रीजला तर त्या खराब होत्यात, पाणी वगैरे सुटतं। आणि म्हटलं पटापटा व्यवस्थित नीट करून पॅकिंगमध्ये ठेवून टाकू त्याला। तर मी पहिल्यांदा कोथिंबीरची गड्डी पटापटा नीट करून घेतली, व्यवस्थितपणे कट केली आणि पॅक बंद डब्यामध्ये भरून ठेवली। कारण कोथिंबीर मी ज्यावेळेस लागेल तशी धुत असते, कारण आता आपण धुवून ठेवली ना तर ते सोडून जाते पूर्णपणे। फ्रीजमध्ये जरी किती दिवस ठेवली ना तरी ती सोडून जाते, आणि अशी कट करून सुट्टी ठेवली ना तर अजिबात तिला काय होत नाही। त्यानंतर मी पालकही तशा पद्धतीनं निवडला छान असा, आणि परत ना कट करून ठेवला, कारण पालकची भाजी संध्याकाळीच बनवायची होती। पालेभाज्या तर खाल्ल्याच पाहिजेत थोड्याफार। त्यानंतर मशरूम खायचे होते आमच्या कारभाऱ्यांना, तर मशरूमसुद्धा मी नीट करून ठेवले डब्याला वगैरे द्यायला। मशरूम मसाला खूप छान अशी भाजी बनते, याचीसुद्धा बनवून पहा एकदा तुम्ही। त्यानंतर हे बघा, मशरूम पूर्णपणे सोलून घेतले आणि त्यावरचे जे माती वगैरे धुवायचे नाहीत कधीसुद्धा मशरूमला। तुम्हाला माहीत नसेल तर सांगते मी, कधी पण मशरूमला धुवायचे नसतं, कारण धुतल्यानंतर त्याची टेस्ट सगळी बदलते। सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावरती जे असं मातीचं थर असतंय ना, ते निघण्यासाठी त्याच्यावरचे जे हळूच आपण हे केलं ना तर वरचं साल त्याचे निघून जाते आणि एकदम क्लीन असा मशरूम होतो। आणि त्यानंतर कट करायचा जसा। त्यानंतर हे बघा, भेंडी, मिरची, शिमला मिरची, त्यानंतर वाटाणा, काही शेंगा खूप महाग होत्या, 45 रुपये पावशेर होत्या, त्यामुळे मी वाटाण्याचं पॅकेट आणलं होतं विकतचं 25 रुपयांचं। त्यानंतर आता पावसामुळे भुट्टा जिकडं तिकडं बघाल तिकडं भुट्टा चालू झालेला आहे, म्हणजेच मकाचं कणीस। तर मकाचं कणीस काही नव्हतं आमच्या इथल्या जवळच्या भाजीवाल्यापाशी, तर मी डायरेक्ट मकाच्या बिया जे सोललेले होते ना पॉकेट, ते आणले पिल्लूसाठी आमच्या। तर आता काय केलं, भेंडी पुसूनच ठेवली मी डायरेक्टली, कारण पटकन कधी कधी डब्याला बनवायचं म्हटलं ना सकाळचं हे, तर खूप अबदा होते माझी, म्हणजे घाई होते आणि पटापटा पुसायचं कधी, हे करायचं कधी, त्यासाठी मी सगळं काही पुसून ठेवलं। त्याच्यानंतर कोबी, मिरच्यांचीसुद्धा मी देठं वगैरे काढून घेते, आणि मिरच्या काही ज्यावेळेस आपण बारीक करणार असतो मिक्सरला तेव्हा धुवून घेऊ शकतो, पण भेंडी धुवायची त्यानंतर ते पुसायची म्हणल्यावर ना खूप वेळ जातो, आणि मग ती भेंडी एकदम चिकट होऊन जाते। तर भेंडी कधी पण आपल्या गावाकडं कधीही बघा तुम्ही, भेंडीला कोणी धुत नाही बायका, कारण फक्त त्याला ओल्या कपड्यानं काय करतात, पुसून घेतात छान असं। तर आता मी पण ते पुसून घेतली। त्यानंतर मिरच्याचे देठे काढून घेतले मस्त असे, आणि दोन्ही एका डब्यामध्ये भरून ठेवले। तर त्यानंतर मला कोबी कट करून ठेवायचा होता, त्याच्यासाठी कोबी मी कट करायला घेतला। कोबीसुद्धा मी इथं मला वाटतं अर्धा किलोचा आणला होता एक गड्डा, तर तो आठवडाभर पुरतो। थोडं यामध्ये त्यामध्ये मला नुसती कोबीची भाजी अजिबात नाही आवडत, मसाले भात वगैरे किंवा पुलाव वगैरे केला तर त्यामध्ये टाकायला आवडतो, म्हणून मी आणते। त्याच्यानंतर गाजर आणि शिमला मिरची, ते सुद्धा थोडं मी कट करून घेते, कारण पिल्लूला ना आमच्या खूप पुलाव किंवा मसाले भात असं सगळं काय आवडतं माझ्या पिल्लूला, आणि त्यानंतर ना त्याच्यासाठी मी हे असं कट करून ठेवत असते। तर पूर्ण दिवस हा ह्यामध्येच जातो असतो, आणि प्रत्येकजण म्हणतं की रविवारी सुट्टी असते, किंवा रविवारी सुट्टी ही फक्त जे पुरुष लोक कंपनीत वगैरे कामाला आहेत ना त्यांनाच असते। घरगुती महिलांना किंवा हाऊसवाईफला अजिबात रविवारी सुट्टी नसते। उलट दररोजच्यापेक्षा जास्त काम हे घरात ज्या महिला असतात ना त्यांना असतं, कारण तुम्ही कधीही बघायचं, एकतर पुरुष मंडळींना रविवारची सुट्टी असते, त्यामुळे त्यांची फरमाईश वेगळीच असते, प्रत्येक वेळी वेगळी फरमाईश असते, त्यांची फरमाईश करायची। त्यानंतर आलेले कपडे, बॅग वगैरे धुवा, डब्यांची पिशव्या धुवा, ह्यातच निम्मा टाईम आपला जात असते। आणि त्यानंतर ना थोडंफार काय भाजी वगैरे करूच तर त्यात पूर्ण अख्खा दिवस जात असतो, आणि उरलं सुरलं थोडं म्हणजे दळण गहू नीट करा वगैरे काय, आणि कुठं फिरायला पावसामुळे तर फिरायला जायचा विषय सोडून द्या। पण जे काही आहे ना, माझ्या मताशी खरं तर प्रत्येक घरातील गृहिणी सहमत असेल की रविवारी हे सगळ्यात जास्त काम असतं गृहिणींना। आणि सगळेजण म्हणतात की सुट्टीचा दिवस, तर महिलांसाठी हा सुट्टीचा दिवस कधीच नसतो, रविवार हा महिलांसाठी सुट्टीचा दिवस नसतो। तर हे बघा, आता अशा पद्धतीनं मी भाज्या सगळ्या पूर्ण इथं काय करते, कट करून घेते। ह्या अशा भाज्या कट करून ठेवल्या ना, पटकन आपल्याला काहीही बनवायचं म्हणलं ना, सँडविच जरी बनवायचं म्हणलं ना, शिमला किंवा गाजर वगैरे असं कट करून ठेवलं तर नाश्त्यालाही पटापट आपल्याला
बनवायचं म्हणजे सुचतं. आणि जर भाज्याच कट केलेल्या नसतील ना तर आपली एवढी धावपळ होते, एवढी घाई होते आणि मूळ म्हणजे स्वयंपाक करायचा सगळ्यात जास्त कंटाळा येतो त्यावेळेस. त्यामुळं आधीच अशी रविवारची मी तयारी करून ठेवते आणि ते 1-2 दिवस थोडंसं मला सोपं पडतं आणि त्यानंतर मग ते दिवसभरात जसा वेळ मिळेल ना तसं तसं मग दुसऱ्या भाज्या निवडत बसायचं असं असते. तर आता हे बघा मी इथं भेंडी पूर्णपणे ही करून घेतली. त्यानंतर मिरच्या पण स्वच्छ नीट करून देठ वगैरे त्याचे काढून घेतले. त्याच्यानंतर कोबी पण नीट मी करून ठेवला आहे, अर्धाच केला आहे कारण हा एवढा जास्त नाही लागत. त्यानंतर मी गाजर पण ठेवले कारण पिलूला माझं गाजर आवडतं आणि त्यानंतर ते कटही करून एखादं दिलं ना तर तो खातो फिरत फिरत इकडं तिकडं. अजून तो सध्या लहान आहे, फक्त आणि फक्त तो 4 वर्षाचा आहे, त्याच्यामुळं जास्त तिखट तो खात नाही. तर अशा पद्धतीनं मी गाजर, काकडी असं वटाणा वगैरे ते आणून ठेवत असते. थोडंसं मिठात छान असं वटाणाही त्याला शिजवून दिला ना तर तो खातो, वटाणा म्हणा किंवा छोले. आणि ते सगळं जर नसेल तर मी मटकी अशी छान त्याला हळदी मिठाची बनवून देते तर तो खात असतो सतत ते. तर त्यासाठी मला गाजर हे नेहमीच आणावं लागतं. काकडी नाही आणली मी कारण आता पावसाचे दिवस आहे सध्या आणि काकडीमुळे काय होतं जास्तीत जास्त सर्दी यायचं म्हणजे टेन्शन असतं, त्याच्यामुळे मी काकडी नाही आणली. तर इथं गाजरही मी सगळं चिरून घेते व्यवस्थित आता. तरी सगळी कामं करायला ना पूर्ण दिवस जात असतो बरं का. प्रत्येक गोष्टीला खूप वेळ लागत असतोय आणि सगळा दिवस आपला ह्यातच जात असतो, त्यामुळे कुठं बाहेर जायचा प्रश्न येत नाही आणि काही नाही. आता हे बघा अशा पद्धतीनं तुम्ही तयारी करून ठेवली ना तर डब्याला तुमची सकाळची धावपळ उठणार नाही. तर तुम्हीही अशा घरगुती पद्धतीने म्हणजे आपल्या साध्या पद्धतीने फक्त कट करून ठेवलेल्या ज्या भाज्या आहेत ना त्या प्रत्येक भाज्या हवाबंद डब्यामध्ये ठेवायच्या. त्यामुळे काय होतं खराब होत नाहीत त्या भाज्या. आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही ओपन ठेवल्या ताटात वाटीत तर ते फ्रीजचा गॅसचा वास येतो, त्याच्यामुळं हवा बंद किंवा प्लॅस्टिकच्या कागदात तुम्ही ठेवायच्या. मी पण काही कोथिंबीर किंवा पालक हे असल्या भाज्या आहेत ना ते मी प्लॅस्टिकच्या कागदामध्ये पॅक करून ठेवते कारण प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलं ना तर त्याला पाणी वगैरे नाही लागत किंवा असं सुटत नाही पाणी. आणि जरी आपला फ्रीज आता पावसाचे दिवस आहेत आणि लाईटही जाते, जास्त जोराचा संध्याकाळचा जर पाऊस आला ना तर लाईट जातच असते, जाते म्हणजे जातेच. तर त्यावेळेस आपला फ्रीज जरी बंद असला ना तरी सुद्धा अशा पॅक बंद डब्यामध्ये ठेवल्या ना आपण भाज्या तर त्याला काही होत नाही. त्यामुळे ओपन कधीही भाज्या ठेवायच्या नाही फ्रीजमध्ये. आणि एकदाच आठवड्याभराच्या भाज्या भरल्या ना तर दररोज टेन्शन नाही पडत की भाजीला आणायला जायचं किंवा आज काय बनवायचं उद्या काय बनवायचं, हे टेन्शन कमी होतं आपलं. त्यामुळे एकदाच आठवड्याभराच्या भाज्या काय करायच्या आणून ठेवायच्या. कट नका करून ठेव परंतु आणून तर ठेवा कारण हे पावसाचा दिवस लहान बाळांना घेऊन खाली जा, हे करा ते करा, खूप टेन्शन येतं. मला तर अजिबात खाली जा वाटत नाही. पुण्यात एकदम अशी चिकचिक होऊन जाते. हे काय आपलं गाव नाही की बाबा पाऊस आला आहे मोठा आणि पाणी सगळं निघून गेले असं नाही. कारण आपल्या गावाकडं कसं पाऊस जरी मोठा आला ना तरी पटापटा पाणी निघून जातं आणि मोकळं वाटतं. परंतु इथं जिथं बघाल तिथं पाणी चिकचिक असंच असते, त्यामुळं घरातनं बाहेर निघू वाटत नाही. आणि एकदाच गेलं ना दूध वगैरे आणायला तर ह्या अशा भाज्या मी एकदाच रविवारच्या भरून ठेवते, त्याच्यामुळं परत परत जायची वेळ येत नाही. फक्त दुधासाठी जायचं आणि लगेचच यायचं असं, त्यामुळे टेन्शन असं काही राहत नाही. तर कशी वाटली तुम्हाला माहिती मला नक्की सांगा आणि तुम्ही कशी तयारी करून ठेवता मला नक्की सांगा. तर मेसचे डबे कोणाला लावायचे असतील ना तर मी धनकोड एरियामध्ये राहते आणि तुम्ही मला कमेंटमध्ये माहिती विचारू शकता. मी तुम्हाला कमेंटमध्ये नक्की कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन जर तुम्हाला, परंतु ज्याला गरज असेल त्यांनीच नंबर वगैरे घ्या किंवा त्यांनीच कमेंट करा. आणि फुल डबा आहे ना तो आपण 80 रुपयाला देतो, हाफ डबा आहे तो 60 रुपयाला देते. त्यामध्ये 2 चपाती हाफ डब्यामध्ये आणि 1 भाजी असते. फुल डब्यामध्ये 3 चपाती 2 भाजी आणि 1 भात असं अशा पद्धतीनं असते. तर नक्की कोणाला लावायचं असेल ना मेसचे डबे तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा किंवा मला कमेंटमध्ये तशी माहिती विचारा, मी तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईन त्याविषयी. तर शेवटी बघा माझ्या सगळ्या भाज्या वगैरे नीट करून झाल्यानंतर मी शेवटी दळण करायला घेतलं आणि दळणही मी एक आठवड्यातून एकदाच दळून आणते, त्याच्यामुळे मला आठवडाभर पूर्णपणे जातं. जर गुरुवारी इथं चक्की बंद असते त्यामुळे मी बुधवारी किंवा मंगळवारी रविवारी नीट करून ठेवते, परंतु बुधवारी किंवा मंगळवारी मी दळून आणते. पहिलं कसं होतं जे आम्ही आहे ना डायरेक्ट मार्केटवरून किंवा डायरेक्ट दुकानातून गहू घ्यायचो, चांगला गहू घ्यायचो, त्यामुळे त्यामध्ये एक खडासुद्धा नसायचा. परंतु आता जो गहू आणला आहे ना तो आणलेला आहे गावाकडून. गहू एकदम छान आहे परंतु त्यामध्ये आहे ना
पूर्ण सगळ्या कुड्या आहेत, आपण म्हणतो ना कुड्या, तशा कुड्या आहेत, त्या तुम्हाला दिसत असाल. आणि त्या कुड्या वेचायला माझा खूप वेळ जातो, म्हणून मी अगोदरच थोडं दळण करून ठेवते. तर तुम्हाला कशी वाटली माहिती आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या नक्की सपोर्ट करा.